नमस्कार. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर फारच मोठी जबाबदारी आली. सारं जग म्हणत होतं की हा कंगाल, आधीच विभागलेला देश कसा टिकून राहणार? पण देश केवळ टिकूनच नाही राहिला, तर तो विकसित होत गेला, विश्वात शोभून दिसू लागला. 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, तेव्हा देश 67 वर्षांचा होता. त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी सतत म्हणायला सुरुवात केली की गेल्या 60-70 वर्षात देशात काही म्हणजे काही झालेलं नाहीये. सुप्रसिद्ध पत्रकार दिवंगत विनोद दुआ यांनी या विधानाची चिकित्सा केली होती. त्याचाच आधार घेऊन आपण आज सांगूच या की आदरणीय मोदीजी, तुम्ही जन्मलात 17 सप्टेंबर 1950ला. त्याआधीच आपल्या नवस्वतंत्र देशाच्या अद्वितीय संविधानाची निर्मिती होऊन ते 26 जानेवारी 1950 रोजी देशात रुजू झालं होतं. 1951 साली तुम्ही पाळण्यात होता, तेव्हा भारताकडून पहिल्या एशियन गेम्सचं अत्यंत देखणं आयोजन करून झालं होतं. 1954 तुम्ही 4 वर्षांचे होतात, तेव्हा भाभा अणुशक्ती केंद्र स्थापन झालं होतं. 1961 तुम्ही 11 वर्षांचे झालात, तेव्हा विद्यापीठं, IIT, IIM उघडली गेली होती. पोर्तुगीजांना गोव्यातून हाकलून गोवा हा प्रांत खंडप्राय भारतात विलीन केला गेला होता. मोदीजी, तुम्ही 13 वर्षांचे झालात, तेव्हा भारतातलं भाकरा नांगल नावाचं मोठं धरण बांधून झालं होतं. तुम्ही 14 वर्षांचे असताना या देशात विमानांची जुळणी आणि हेलिकॉप्टर्सची निर्मिती सुरू झाली होती. नेहरूंनंतर पंतप्रधान झालेल्या लाल बहादूर शास्त्रींनी देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना साथ देण्याची साद साऱ्या भारतीयांना घातली होती. मोदीजी, तुम्ही 15 वर्षांचे होतात, तेव्हा या देशाच्या फौजांनी लाहोरपर्यंत धडक दिली होती. 1969 साल तुम्ही 19 वर्षांचे, तेव्हा तारापूर अणुऊर्जा प्रकल्प सुरू झाला होता. इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन याच वर्षी अस्तित्वात आलं. तुम्ही 21 वर्षांचे कायदेशीर मतदार झालात, तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे 2 तुकडे करून नवा कोरा बांगलादेश जन्माला घातला. आदिवासींसाठी दारूनीती, वेठबिगार मुक्ती, दलित अत्याचार प्रतिबंध यासारखे क्रांतिकारी कायदे त्यांनीच केले. त्यांनी पर्यावरणविषयक धोरणांवर भर दिला. तुम्ही 24 वर्षांचे होतात, तेव्हा या देशानं पहिली अणुचाचणी घेतली, साल 1974. पुढे 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीत दुसरी अणुचाचणी घेतली गेली. चांद्रयान, मंगळयान, GSLV, मेट्रो, मोनोरेल, नवे इंटरनॅशनल एअरपोर्ट्स, जहाजं, सबमरीन्स, पृथ्वी, अग्नी, पिनाका, तेजस, चेतक, धनुष, मिग फायटर्स, विमानं यांची निर्मिती गेल्या 70 वर्षातलीच तर. यात फक्त काँग्रेसच नाही तर इतरही सरकारांचा सहभाग आहे. साल 1987 तुम्ही 37 वर्षांचे होतात, त्यावेळी राजीव गांधी पंतप्रधान होते. हाच काळ माहिती तंत्रज्ञान, संगणक यांच्या आगमनाचा, टेलिक्रांतीचा. 1991 परम हा पहिला सुपर कम्प्युटर तयार झाला. राजीव गांधींनी मतदानाचं वय 21 वरून 18 वर आणलं. शिक्षण पद्धतीला आधुनिक करणारं, ग्रामीण मुलामुलींना अधिक शिक्षण सुविधा देणारं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणलं. खेरीज राष्ट्रीय साक्षरता मिशन देखील. PV नरसिंह राव पंतप्रधानपदी असताना अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आर्थिक उदारीकरणाला सुरुवात करून दिली. ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा आणि नगरपालिका इथे स्त्रियांसाठी 33% राखीव जागा या धोरणाचे जनक राजीव गांधी. आणि 1993 मध्ये नरसिंह राव यांनी संविधान दुरुस्ती करून ते लागू केलं. देशात 15 लाख महिलांना प्रतिनिधित्व मिळालं. तरी लोकसभा आणि विधानसभेत स्त्रियांना राखीव जागा नव्हत्याच. सन 1996 पंतप्रधान देवेगौडा यांच्या संयुक्त मोर्चा सरकारने तेच विधेयक लोकसभेत मांडलं. ते मंजूर नाही झालं. 98 साली वाजपेयी सरकारनेही हे विधेयक लोकसभेत पुन्हा मांडलं. वाजपेयींच्या काळात भारताच्या विदेशी गंगाजळीत 100,000 कोटीपर्यंत वाढ झाली. देशाला लागलेलं कर्जबाजारी हे दूषण गळून पडलं. उलट भारत इतर देशांना कर्ज देऊ लागला. 1998 वाजपेयींनी या वेळी पाकिस्तानसोबत शांतता चर्चा घडवून आणली. लाहोर दिल्ली बस सेवा सुरू केली. कारगिल युद्धानंतर पाकिस्तान दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला त्यांनी सांगितलं, खेल भी जीतो और दिल भी. मोदीजी, यानंतर 10 वर्षांचा काळ पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा. देशात या काळात काय काय घडलं? 2005 माहितीचा अधिकार, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन, जननी सुरक्षा योजना, मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा.
2006 वन हक्क कायदा, 2009 शिक्षण हक्क कायदा, 2013 राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, राष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन, भूसंपादन कायद्यातील नुकसान भरपाई आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात सुरू झालेला सुवर्ण चतुष्कोन आणि रस्ते आधुनिकीकरण प्रकल्प मनमोहन सिंग यांनी या काळात पुढे नेला. माननीय मोदीजी, तुमच्या आधीचे देशाचे सगळे पंतप्रधान नियमितपणे पत्रकार परिषदा घेत असत. या 70 वर्षातच देशात नर्मदा बचाव आंदोलनासारखी अनेक जन आंदोलनं उभी राहिली. त्या काळात विरोधकांना शत्रू समजलं जात नसे, देशद्रोही म्हटलं जात नसे, भ्रष्टाचार करणाऱ्यांना पावन करून घेतलं जात नसे. मुद्दा असा आहे की तुम्ही जेव्हा 70 वर्षात काहीच झालं नाही असं म्हणता, तेव्हा तुम्ही तुमचा ज्या पक्षावर मुख्य राग आहे त्या काँग्रेसला आणि इतरही सरकारांना निकालात काढता आणि त्यांचं श्रेय नाकारता. आम्ही मात्र तसं करणार नाही. तुमच्या विकास कामांचं श्रेय जरूर तुम्हाला देऊ. पटकन देण्याजोगं उदाहरण म्हणजे मनमोहन सिंग यांनी आणलेल्या मनरेगावर तुम्ही टीका करत आलात, पण कोविड काळात या योजनेचं महत्त्व उमगल्यावर मनरेगाचं बजेट तुम्ही वाढवलं. मोदीजी, 70 वर्षात विविध सरकारांच्या बऱ्या वाईट दोन्ही गोष्टी आहेत. भारतीय नागरिक याची दखल नक्कीच घेतील, कारण हा आहे त्यांचाच आवाज, इंडियन व्हॉइस.